स्थायी समितीची सभा होती. त्या स्थायी समिती सभेमध्ये काही डिझेलचे विषय होते, काही मेलेले जनावर यांच्या विल्हेवाटासाठी नवीन कर्मचारी नेमायचे, तो एक विषय होता. आणि सगळ्यात मोठा विषय होता तो आरोग्याच्या बाबतीतला होता. त्याच्यामध्ये विविध भागामध्ये पोर्टा कॅबिन घ्यायच्या होत्या. त्याच्यामध्ये प्रत्येक एरिया ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आम्ही 13 पोर्टा कॅबिन ठेवतोय, की लोकांना आरोग्यवर देण्यासाठी जी सेवा आहे ती मोफत द्यायची आहे. त्या अनुषंगाने आजचा ठराव महत्वाचा होता. तर दुसरा ठराव असा होता की त्याच्यामध्ये जे शासकीय पदाधिकारी जे वाहन आहेत ते पदाधिकाऱ्यांसाठी असेल किंवा अधिकाऱ्यांसाठी असेल, ते आम्ही खरेदी न करता ते आम्ही वाहन भाड्या तत्वावर घेतोय. ज्याच्यामध्ये सन्मानित सदस्य नितीन भाऊंनी एक सूचना मांडली की त्यामध्ये आपण इलेक्ट्रिक व्हेकल घेतले पाहिजे. आणि साहजिकच आम्ही त्याचा विचार करतोय की इलेक्ट्रिक व्हेकल जर असलं तर आमच्या इतर खर्चामध्ये बचत होईल. कारण महानगरपालिकेकडे चार्जिंग स्टेशन तयार झालेले आहेत आणि ते चार्जिंग स्टेशन केल्यानंतर डिझेल मधला जो मोठा खर्च जातोय तो कमी होईल. त्याच्यामध्ये काही सुविधा होते जे आयुक्तांनी दिले, त्यालाही मंजुरी मिळाली. तर काही काही बाबतीमध्ये सदस्यांनी जी मागणी केली की त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड गटारींचे कनेक्शन नागरिकांनी जोडलेले आहेत, ते नागरिकांनी कनेक्शन जोडून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून की भविष्यामध्ये रोडांचे कामं असतील ते आपल्याला लवकर करता येते. शंभर टक्के, कारण तो सगळ्यात मोठा स्रोत आपला जळगाव शहरासाठी जवळपास 2024-25 पर्यंत 28 कोटी रुपये घ्यायचे. 28 कोटी रुपये घेण्यासाठी सन्मानित सदस्यांनी सूचना केल्या. त्यामध्ये खरंच ते तसं करण्यासारखं आहे, कारण आयुक्तांनी त्या ठिकाणी मांडलं की ही निधी आपल्याला आपली घेणे आहेत. त्या अनुषंगाने आम्ही त्या सूचना केल्या की ही निधी आपल्याला जमा करायचा असेल किंवा हे घरकुल आपले मोबाईल टाईपची वसूल करायची असेल, त्याच्यामध्ये आपल्याला संबंधित प्रशासनात जो असेल IT विभाग प्रधान सचिव आहेत त्यांची मान्यता घ्यायची आणि त्या मोबाईल टावर वसुलीसाठी कारवाई करायची. मग ते सील करणे असो, ती वसुली करणे असेल, कुठल्याही बाबतीत कारवाई करायची असेल त्या संदर्भात मोबाईल टावरची कारवाई करण्यात यावी अशी आज स्थायी समिती सभापती म्हणून आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत. भुयारी गटारीचा तोच प्रश्न होता की सन्मानित सदस्यांनी नाराजी व्यक्त केली की कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची परवानगी न घेता डायरेक्ट PWD काम करते आणि त्या अनुषंगाने भविष्यामध्ये भुयारी गटारींचं काम न करता जर रस्ते बनवले जात असतील, भविष्यामध्ये फुटतील, तर त्यामुळे जळगाव शहराचं एकंदरीत आर्थिक असेल, नागरिकांचं मानसिक असेल आणि ते आपल्याला त्रास होईल आणि पुढेच लोकप्रतिनिधींना त्यामुळे सामोरं जावं लागणार आहे. म्हणून त्याचा असा निर्णय झाला, जोपर्यंत भुयारी गटारी होत नाही, आमच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारल्याशिवाय ते होत नाही, तोपर्यंत रस्त्यांची कामात सुरुवात PWD करू नये. आणि भुयारी गटारी झाल्यानंतर नागरिकांनी त्या जोडून घ्यायच्या, त्यानंतरच आपल्या रस्त्यांना सुरुवात होईल. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची मंजुरी मिळाली आहे आणि मंजुरी मिळाल्यानंतर भुयारी गटे करण्याचे युद्ध पातळीवर काम चालू आहे. भुयारी गटे पूर्ण झाली की रस्त्यांचं काम सुरुवात होईल. जळगाव शहरात ठिकाणी आता रस्त्यांची जी कामं सुरू आहे, मात्र या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण असतानाही काही रस्ते फोडले गेले भुयारी गटारीसाठी. एक प्रकारे जर विचार केला तर महानगरपालिका आणि PWD मध्ये काही समन्वय नाही का? कारण केलेले रस्तेच फोडतात त्या ठिकाणी, काय सांगा? 100% समन्वय नाहीये. PWDचे जे एजन्सी आहेत त्या महानगरपालिकेला विश्वास घेत नाही. मागील काळामध्ये सन्मान्य महापौर असतील, उपमहापौर असतील आणि मी असेल, त्यासोबत आमच्या अतिरिक्त बाविस्कर मॅडम होत्या, शहर अभियंता होते आणि कलेक्टर महोदयांची भेट घेतली आणि त्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की साहेब, PWD आणि महानगरपालिकेचा समन्वय साधत नसल्यामुळे झालेले रस्ते फुटतायत आणि PWDने त्यावेळेस सांगितलं की कलेक्टर साहेबांनी सांगितलं या संदर्भात आम्ही PWDला सूचना करतो की भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या जे पुढचे प्लॅनिंग असतील किंवा लाईटचे प्लॅनिंग असतील, भुयारी गटारीचे प्लॅनिंग असतील, विश्वास घेतल्यानंतर पुढचे कामं करायचे आहेत.